11 वर्षापूर्वी जेव्हा मोदीजी सत्तेवरती आलेले होते, तेव्हा लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या आणि अपेक्षा अशा होत्या, की अनेक महत्त्वाची कारणं जी पूर्वीच्या शासनापासून प्रलंबित आहेत, ती सगळी कामं जी आहेत, ते सर्व कार्य जे आहे, ते मोदी लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र पूर्ण करतील. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं अर्थातच राम मंदिराचं होतं. राम मंदिर तर झालेलं आहे, परंतु राम मंदिरामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील निर्णय दिला आणि एक प्रकारे त्याला अनुमोदन दिलं. परंतु त्याचबरोबर ती बांधलेली मशीद जी आहे चहाबागेला, ती जागा बांधण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि भविष्य काळामध्ये ही चिंताजनक परिस्थिती अयोध्येमध्ये निर्माण होण्याची शक्यता काय कार्यामध्ये निश्चितपणे आहे. आता दुसऱ्या गोष्टींमध्ये बघायचं झालं तर समान नागरी कायदा तर आणलेला नाही आहे. त्याबद्दल काहीच बोललं पण जात नाही सध्या आणि त्याच्याविषयी तो विषयही राहिलेला नाही, अशी परिस्थिती दिसते. वक्फ कायदा जो आहे तो वक्फनी ज्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत, ज्याच्यावरती कब्जा केलेला आहे, जवळजवळ तिप्पट त्यांची मालमत्ता वाढलेली आहे आणि भारतातली सगळ्यात सशक्त अशी संघटना ती झालेली आहे जमिनी बळकावण्याच्या बाबतीमध्ये आणि सगळ्यात जास्ती जमिनी आज त्यांच्याकडे आहेत भारतामध्ये. ही मोठी चिंताजनक परिस्थिती आहे आणि दुसरीकडनं त्यांना सबका साथ सबका विश्वास अशा धोरणामुळे त्यांना जे सगळं वीज, पाणी, रस्ते, घरं ही सगळी निःशुल्क मिळालेली आहेत आणि त्या बदल्यामध्ये त्यांनी मोदीजींच्या विरुद्ध गरळ ओकलेली आहे आणि मोदीजींना मतदानही त्यांनी केलेलं नाही आहे. आणि ही सगळी वस्तुस्थिती असताना देखील हिंदू समाज जो अस्तित्वाच्या संघर्षाला सामोरं जातो आहे, एखाद्या मोठ्या प्रमाणामध्ये 9 ठिकाणी म्हणजे राज्यांमध्ये त्यांची संख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणामध्ये घटलेली असल्या कारणानं तिथे ते अल्पसंख्याक झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांच्यावरती एकतर त्यांचा धर्म सोडण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी ते आश्वस्त होऊन राहू शकत नाहीत, अशी तिथे परिस्थिती आहे. तिथे अत्यंत असुरक्षित अशा वातावरणामध्ये ते राहत आहेत. तसंच काश्मीरी पंडितांना पण तिथे विस्थापितांना परत तिथे काश्मीरमध्ये सुस्थापित करण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारने आत्तापर्यंत प्रामाणिकपणे केलेला नाही आहे. या सगळ्या गोष्टींचा जर गोळाबेरीज केली तर शेवटी हिंदू समाजासाठी केलं काय गेलं असा प्रश्न आहे. फक्त एवढं मात्र खरं आहे की यूट्यूबवरती देवदेश आणि धर्म याप्रती निष्ठा असणाऱ्या किंवा देवदेश आणि धर्म याप्रती कर्तव्य जागृती मानणाऱ्या सामान्य माणसांना कंठ फुटला म्हणण्यापेक्षा बोलण्याचं धाडस झालं आणि त्यांचा आवाज जो आहे तो या सरकारने बंद केला नाही. हे त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. हे तर अर्थातच उघड आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही आज जे बोलतोय तो कोणी बोलू शकलं नसतं. त्या काळात त्यांचा गळा आवळून त्यांना थांबवण्यात आलेलं असतं आणि असे प्रयत्न अनेक पूर्वी झालेले आहेत. परंतु हा केवळ आवाज जो होता, दबलेल्या पिचलेल्या हिंदूंचा जो आवाज होता तो अभिव्यक्त झालेला आहे, परंतु त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची उत्तरदायित्व जे आहे ते मोदीजींच्यावरतीच आहे आणि जे शासन आहे त्याच्यावरतीच आहे. तर त्यांनी जे अपूर्ण राहिलेलं जे कार्य आहे ते पूर्ण करावं अशीच सगळ्या हिंदू समाजाची इच्छा आहे. अजूनही आमची इच्छा आणि अपेक्षा आहे की मोदीजी उरलेल्या काळामध्ये ते कार्य जे अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण